जगाचा मालक वनात एके दिवशी भ्रमण करत होता, फिरत होता. निमित्त काहीतरी. त्या निमित्ताने जगाचे मालक वनात फिरत असताना एका अस्वलीनं पाहिलं. जंगलात अस्वल राहत असते. अस्वलीनं पाहिलं. काय सुंदर देव होता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किळ फाकती प्रभा कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू तेने मजलावी यलावे धू रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. असा सुंदर जगाचा मालक आहे. आणि तो ब्रह्मांड नायक त्या अस्वलीनं पाहला. तो ज्या वेळेला समोरून जात होता, जेवढ्या वेळ दिसेल तेवढ्या वेळेला ती अस्वलीन पाहत होती. आणि कालांतरानं तो दिशेन असा झाला की तिनं विचार केला, इतकं सुंदर तेज बघितलंय, आता या डोळ्यानं दुसरं काहीच पाहायचं नाही. तिनं डोळे झाकून घेतले डोळे. आईनं सांगितलं, बाबानं सांगितलं, भावानं सांगितलं, ते लेकरं ज्याचे असतील ते थांबवा न त्याचे थांबवा. काही दटू गिटू नका बरं. आपले देव कमी पडल्या पिरापस्तोर बोकडे कापायलेत पोरं होण्यासाठी. दटू नका त्याला. त्याची माय पुन्हा मला शिव्या द्यायची. फक्त त्याला सांगा, ज्याचे असतील त्यांना सांभाळा लेकरं. आणि किती सांगून जर ऐकत नसेल तर लेकराचा दोष नाही, त्याच्या बापाचा दोष येतो. विठाला योग असाला. बंद केले डोळे, उघडीत नव्हते डोळे. आईनं बापानं सांगितलं, भावानं बहिणीनं नातेवाईकानं सगळ्यांनी सांगितलं, बाई तू डोळे उघडणं. त्यांनी सांगितलं, नको मला काहीच पाहायचं नाही. का ग, मी एवढं सुंदर तेज बघितलंय, आता मला पुन्हा बघायचं नाही काय. वा. आता ज्याचं रूप पाहिलंय त्याचं नाव माहित नाही, त्याचं गाव माहित नाही, त्याचं कार्य माहित नाही, तो कुठला आहे, कसा आहे, काही माहित नाही. फक्त एकच कळते, हा मानव आहे. आणि ते रूपाचंच वर्णन करीत 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 शेवटी प्राण सोडला. परिणाम सांगू काय झाला. महाराज अस्वलीन पण विटेवरच्या मालकाला 7व्या अवतारात त्या गोविंद प्रभूला पाहलं. मोठ्या श्रद्धेनं पाहलं आणि प्राण सोडला. काय रूपात ताकद आहे. ते पोरा, हे तू लग्न करायचं की नाही मोठं झाल्यावर? करायचं ना. हे तुला रे संन्या करायचं ना. हो. मग अस्वलीशी लग्न करशील का? नाही म्हणतंय ते, नाही म्हणतंय. डोळे नसलेल्या पोरी संग लग्न करशील? कसं हो म्हणीन ते. महाराज ब्रह्मांडाच्या मालकाने एवढी मोठी क्रांती केली. नियमाची प्रणाली बदलून टाकली. 16,108 पत्न्यापैकी एक लग्न अस्वलीशी केलं. तिचं नाव जामवंती. नामदेवराय सांगतात, देवा काय गरज होती रे. महाराष्ट्रात पवित्र भारत देशात महिला नव्हत्या का रे, मुली नव्हत्या? तुला 16,107 लग्न झालते. देवा तुला किती बी राजा महाराजांनी योग्यानी तप्यानी मुली दिल्या असत्या ना, तू का अस्वली सोबत लग्न केलं? विश्वाच्या मालकानं सांगितलं, नामदेवराय माझं रूप पाहिलं, डोळे बंद केले आणि रूपाचं वर्णन करीत 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 प्राण सोडा.
इतकं माझ्यावर अतूट प्रेम केलं, तिला वाऱ्यावर कसं सोडायचं म्हणून 16,108 पत्न्यापैकी जगाच्या मालकानं तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातल्या झाडाचं पान हलवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. याच्या पलीकडे सांगायचं झालं तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसू द्यायचं, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि विश्वाचा मालक या जामवंतीला पती प्राप्त झाला, किती सुख असेल हो तिला. 40,000 नवऱ्याला पगार असल्यावर त्याची बायको वजनात राहते. 50-50 पगार असल्यावर जशी साडी तशी चप्पल घाली ती. स्वयंपाक करताना पण तिच्या चपला वेगळ्या, हॉलमध्ये फिरायच्या चपला वेगळ्या, बाहेर जायचा फिरायला तर चपला वेगळ्या, महाराज घरी आला तर त्याला बी मारायला चपला वेगळ्या. अशा नसत्यात वाटते, अशा नाना प्रकारच्या चपला. कल्पना करा 50-50 नवऱ्याला पगार असल्यावर इतकी वजनात त्याची बायको राहते. तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याची पत्नी झाल्यावर तिचं वजन किती मोठं असेल, तिला कमी सुख असेल का. आणि या जामवंतीला जगाचा बाप प्राप्त झालाय, एवढं मोठं तिला सुख प्राप्त झालंय. पण औषध कोणतं घेतलं ते फक्त पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. हाय दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. आता श्रीमुख गोविंदाचे, आता श्रीमुख गोविंदाचे, आता श्रीमुख गोविंदा, बोला बोलत रंग निरांगत, बोला बोलत रंग निरांगत, बोला बोलत रंग निरांगत, बोला बोलत निरांगत, बोला बोलत रंग निरांगत, बोला बोलत रंग निरांगत, बोला बोलत रंग निरांगत, बोला बोलत बोलत खाती निवृत्ती सुखाची ते सुख. आता श्रीमुख, आता श्रीमुक्ताचे दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख. काय ताकद आहे, एवढी त्याच्या मुखात ताकद आहे, एवढी मुखात ताकद आहे. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. नालायक बाई होती ती, खूप मूर्खपणा केला तिनं. भगवान प्रभू रामचंद्राला त्रास दिला. भगवान प्रभू रामचंद्राला ज्यावेळेला इतका आटोकाट त्रास दिला, ही पुढच्या जन्मात इतकी वक्र झाली, 32 जाग्यावर वाकली. हीच पुढे कुब्जा. 32 जाग्यावर वाकलेली बाई कशी दिसत असेल, तिला पाहता येत असेल का नीट, चालता येत असेल का नीट, 32 जाग्यावर वाकलेली. रूप राशी हिन कळा, मालक सांगतात अत्यंत हीन दिसत होती, हीन दिसत होती. रूप राशी हिन कळा. तिचं नाव कुब्जा आहे, पण तिच्या या बोटात ताकद होती. तिने या बोटाने कंसाला गंध लावला की कंसाला झोप लागत होती. झोप 2 लोकांना लागत नाही. ज्याचं दुःख होतं त्याला एक लागत नाही, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक लागत नाही. डोळे दुखायल्यावर झोप लागत नसती, पाठ दुखायल्यावर, पोट दुखायल्यावर, डोकं दुखायल्यावर कशी झोप लागत नाही. पण ती झोप लागण्यासाठी डॉक्टरकडे औषधं आहेत. पण अशी एक बिमारी आहे ज्याला दुसऱ्याचं खपतच नाही.
त्याच्या अंगावर गोदडे टाका, रगी टाका, रजया टाका, त्याला एसी लावा, पंखे लावा, कूलर लावा, ते नुसतं छताकडेच पाहतो, त्याला खपतच नाही दुसऱ्याचं. असा कंस होता. मग या कंसाला झोपच लागत नव्हती, म्हणून कंसाला हिनं गंध लावला की झोप लागायची, हिला राजदासी पद दिलं. राजाला झोप लागत होती, तिनं गंध लावला की राजा आहे कंस मथुरेचा, पद दिलं. आता पद आल्याच्या नंतर माणूस हा नीट चलत नसतो. ती कोणालाही आरोतुरच बोलत होती पद आल्यावर. आमची इथे एक जण भजन करायचं, तसं नव्हतं आमच्या इथं, पण तुम्हाला सगळ्याला राग येईन म्हणून आमच्याच गावात घेतो. पण तुमचं सांगायलो हे ध्यानात पहा. आमची इथे एका माणसाला दिसत नव्हतं, आणि आमच्या इथं खरंच एक व्यक्ती न दिसणारी भजन करत होती, पण ती गुरुवर्य सुरदास महाराज होती. ती फार अधिकारी होती, फार महात्मा होती. माझ्यावर कृपा त्यांचीच, म्हणून मी परमार्थात आलो. माणसाकडे पद आलं की माणूस थोडा एकरल्यासारखा चलतो. एखाद्याला भजन म्हणता आलं की ते बाकीच्या येड्यातच काढीत. एक जण म्हणला, महाराज आम्हाशिवाय गावातलं भजनच होत नाही, तू आता मरण, गाव पाकिस्तानी होतं का पाहू. तुझ्यामुळं कसं भजन चलल, आणि तुझ्यामुळं भजन असतं का, आणि याच्या मागचे भजन करणारे मेले नाही का, महाराष्ट्र पाकिस्तानी झाला का, असं कसं शक्य आहे. बाया सुद्धा म्हणतात, सुनाल मायामुळं तुमचं चांगलं आहे, तुझंच नशीब खोटे. हो हो, तू 4-4 किलोमीटर पाय पाय गेलीस खुरपायला. आता फक्त खुरपिनार बायाच्या पुढं हलकी वाजवायची राहिली, माया पुढं वाजली अशी, आणि पाय गाड्या टाकायच्या राहिल्या. नाही तर गाडी एक नाही त्याला बसायला. उलट तू नशीब खोटन, तू काय सुनालीच किती, मायामुळं तुमचं बरं, मायामुळं तुमचं बरं. काहीच नाही, आशीर्वाद देत राहायचं, बरं होतच राहतंय, असं काही नसतंय. ते भजन करायचं, आणि भजन करीत असताना मग आमच्या इथलं एक पोरग मुंबईला शिकायला होतं, तिकडं नोकरी लागली. गावाकडे दिवाळीला आलं, आणि त्यानं मला सांगितलं, बाळू यायला आपल्याला कंदील द्यायचा आहे. आणि त्याला नव्हतं दिसत. ज्याला दिसत नाही त्याला कंदील काय करायचं असं मला वाटत होतं. दिसतच नाही त्याला, कंदील कशाला द्यावा. पण शिकलेल्याच्या पुढे आपल्याला जाता येत ना. मग शिक्षण 7वी, आणि तो BA झालेला होता. तसे मी त्याच्यासारखे 5-50 अवताला झुपीन, त्याच्यात बद्दल काय नाही, पण ते शिकलेला होतात ना जास्त. आता त्याला शिकलेल्याला शिकलंच म्हणावं लागेल. आपण काय धोत्र्या माणूस, धोत्रावाल्याला इतकं साधं समजू नका. त्या जीनच्या पॅन्टीवाल्या जुन्याला साधं समजिते, त्या टिकल्यावाल्या लुगड्यावाल्या बायकाला साधं समजित्यात. जरा हिशोबात राहत जा, झोपीत भिताड अंगाव पडन. या लुगड्यावाल्यानं जमिनी कमवून ठेवल्या म्हणून तुम्ही तुपात चपात्या बुडून खालात. या लुगड्यावाल्यानं जर म्हाताऱ्याला सांगून जमिनी इकावं लागल्या असते, तुम्हाला मुंबईला घाटाला उपसायला जावं लागले असते. या जुन्या बायाचं जरसं ध्यान ठेवा, टिकल्यावाल्याने हिशोबात राहत जा जरसं. या जीनच्या पॅन्टाडावाले धोत्रावाल्याला किंमत देत नाही जुन्याला. एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या हो, एक टायमाच्या. काल एक माणूस भेटला, म्हणे महाराज एकादशीच्या दिवशी माय चोळी बांधित होती पोटाला. फराळालाच भेटत नव्हतं, पण एकादशी धरायची, चोळी बांधायची पोटाला, आवळून चोळी, दिवसभर उपाशी राहायचं, एकादशी धरायची. काय परिस्थिती असेल त्या काळात. म्हणून जुन्या लोकांना प्रणाम करत जा, जुन्या माणसांचा आदर करत जा. संप्रदायात सुद्धा जुन्या लोकांचा आदर करायचा. नवीन आलेले जे नवे जुन्यांना मोजित नसतील ना, यायचा कव्हा खंदील फुटन सांगता येत नसतो. म्हणून जुन्यांना मोठं म्हटलंच पाहिजे. का? कारण जुन्यांनी परमार्थ केलाय म्हणून आपल्याला परमार्थात येता आलंय. तू काल परवा आलास, जरा टाचा खाली टेकी जाय, लय पंजाब चलशील तर इतका हेडगळशील, कोण्यात दवाखान्यात ऑपरेशन होणार नाही. काय का नाही, पाय टेकून चाललं पाहिजे माणसाने. हो, एकदा फ्रॅक्चर झालं मग ऑपरेशन. भारतातला दवाखाना पुरायचा नाही, दुसरीकडे झाला तू ही ताकद नाही, तिकडंच उकांडे उकरीनं जाग्यावरच. हिशोबात राहिलं पाहिजे. मोठ्यांचा कधी अपमान करायचा नाही. शिकलेलं होतं ते म्हणे महाराज यायला कंदील द्यायचा. म्हणलं त्याला तेल, ते म्हणलं आपण वर्षाचं एकदा तेल भरून देत जाऊ. 20 लिटर घासलेटाची कॅन आणून दिली. ते म्हणले कंदील. म्हणलं हो आता कंदील अंध माणसाला तुम्ही द्याले, पण त्याचा स्वभाव कडक आहे. म्या द्यावा ते माझ्या तोंडात हाणायचं म्हातार. मग
ते आल्याबरोबर ते मी म्हणलं कंदील तुला काय वाटतं म्हणे मला कंदील द्यायला. मी म्हणलं मी नाही द्यायला, आपलं पोरग मुंबईला साहेब आहे. बरं साहेबांनी द्यायला वय, साहेबांनी द्यायला म्हणलं आंधळं खूप झालं, आणि मी द्यायला म्हणलं माया ओसकटलं होतं. मग ते म्हणले साहेब मला अंध माणसाला कंदील काय नाही म्हणले. जिजा तुम्ही रस्त्यानं चलता ना, काठी आपटीत आपटीत रस्त्याच्या कडीनं चलता, काठीचा आवाज आल्यावर लोक लक्षात घेतील तुम्ही आले, पण कंदील तुमच्या हातात आला की कंदलाच्या प्रकाशानं लोकांना दिसत जाईल की तुम्ही रस्त्यानं चालले, लोक तुमच्या लांबून जातील. पण माणसाकडे एखादं पद आलं ना, माणूस थोडासा येड्यावानी करीत असतो, येड्यावानी करीत असतो. बांधकाम चालू आहे का माझं? हा नाही ते काढू द्या ना, आता ते काढतच प्रसाद होईल. हो ना, आपली सोय ते नाही वाजल्यावर काय खायचं मग. विठाला जोपर्यंत त्या म्हाताऱ्याला कंदील नव्हता तोपर्यंत ते म्हातारं काठी आपटीत आपटीत रस्त्याच्या कडीन चलत होते. माणसाकडे एखादी गोष्ट आली की माणूस या करतो. कंदील ज्या दिवसपासून आला का त्या दिवसपासून रस्त्याच्या कडीन चलत नव्हतं, मधातून चलू लागलं. मधातून कंदील नाम अहंकार, नुसता कंदील हातात घेऊन मधातून. आमोशाची रात्र होती, ज्याला दिसत नाही त्याला दिसतच नाही ना, आमोशाच्या रात्रीला ज्याला दिसतंय त्यालाही दिसत नाही, अंधारच होता न काळो का. त्याच्या अंगावर एक चांगलं पोरगा आदळ, कंदील नालीत, हेही कड्या नालीत, जे पोरगा आदळलं ते बी रस्त्यात पडलं. त्याला ज्याच्या हातात कंदील डोळे दिसत नाहीत ते म्हणला डोळे मातीत गेले, देवानी यायला कशाला डोळे दिले, माणसं दिसनत. ते म्हणला दादा अहो आमुष्याची रात्र आहे, अंधार असल्यामुळे मला तुम्ही दिसले नाही. कंदील नाही दिसला का? ते म्हणला मंदिरातच इजला होता. मग मंदिरात इजलेला कंदील घेऊन जर माणूस इतकं या करत आहे, एवढं या करत आहे, तर तिला राजदाशीपदी भेटली होती किती या करली असेल कल्पना करा ना. काय तिरपट चलत असेल ती, गावातल्या कोण्याही बाईला आरोतुरच. पण तिच्या हातानं मात्र गंध लावला की कंसाला झोप लागायची. कंसाला तिने एके दिवशी विचारलं, राजा मी तुम्हाला गंध लावल्याच्या नंतर तुम्हाला झोप लागते, तुम्हाला थोडीशी काही जाण आहे का माझ्या शरीराची? माझं वाकलेलं बोट आहे, मला तुम्हाला गंध लावता येत नाही. एखादा वैद्य बोलवा, डॉक्टर बोलवा, माझं बोट सरळ करा, मनगट सरळ करा, कोपरं सहन करा, दंड सहन करा, मनगट सरळ करा. राजा म्हणला तू या अंगावून जेशिबी घातली तरी तू नीट होत नाहीस, कारण वाकलेलीच इतकी होती ना. ते काही सरळ व्हायच्या मानसिक, एखादं रोड दाबायचं जरी टाकलं तरी सरळ होत नव्हती इतके, कारण पापाची हाडं होते ना. ते एवढं पाप केलं तर मागच्या जन्मात, म्हणून जाग्यावर 32 जाग्यावर वाकली होती. रूपराशी विन कळा मालक सांगतात. मग आता तुला काही तू नीट होत नाहीस. पण काय परिणाम राजो, 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातले मालक द्वारकेत राहिले. चुकून बोललो, गोकुळात राहिले. आणि मग गोकुळातून 11 वर्ष 54व्या दिवशी सकाळी मथुरेकडे निघाले. मथुरेत आल्याच्या नंतर भगवंताला सुरुवातीला एक शिंपी भेटले. शिंपी आपण त्याला टेलर म्हणतो. टेलर वेगळा आणि शिंप्याचं कुळ वेगळं. वंशानंही कुळानंही शिंपीच होते आणि व्यवसाय सुद्धा शिंप्याचाच होता, म्हणजे कपडे शिवायचाच होता. भगवंताला आणि बलराम दादाला पाहिल्याबरोबर त्या शिंप्यानं कपडे लहान मोठे करून दिले, त्याच्यावर आशीर्वाद दिला. महाराज काय देवाला एकदा पाहिलं त्या शिंप्यानं, एकदा पाहिलं तर अख्ख्या शिंप्याच्या कुळाचा चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या कुळाचं नाव निघावं, त्या कुळाचा उद्धार व्हावा, म्हणून त्या कुळात नामदेवरायांनी जन्म घेतला. शिंप्याच्या कुळात पुढे गेल्याच्या नंतर एक सुदामा नावाचा माळी भेटला. सुदामा नावाचा माळी होता, तो कंसाला हार घालीत होता. त्या माळ्यानं नुसतं बघितलं, चेहरा पाहिल्याबरोबर भगवंतानं आशीर्वाद दिला, अरे तुझंही कुळ पवित्र करण्यासाठी एक असा साधू तुमच्या कुळात जन्माला येईल की तो माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्याकडे जाईल. संत सावता बाबा जन्माला आले. काय काय ताकद असते महाराज. वंशात एकानं देव पाहला,
वंशात एकानं प्रसन्नपणे देव पाहला तर अख्खा वंश पुनीत करणारा व्यक्ती जन्माला आला. शिंप्याच्या कुळात एकानं देव द्वापार युगात पाहला तर अख्खं कुळ पवित्र करण्यासाठी नामदेवराय त्या कुळात जन्माला आले. आणि समोर ही कंसाला गंध घेऊन जात होती. वाटी होती सोन्याची, चंदनाचा गंध होता आणि 32 जाग्यावर वाकलेली काठी टेकीत 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 निघाली. पण रथात भगवंताला पाहलं, खाली उतरवलं आणि गंध लावला. प्रसन्नपणाने पाहलं, पाप कायमचं संपलं. दादा म्हणले काय करायचं हिला, मागच्या जन्मात त्रास द्याला, जाऊ द्या म्हणले दादा, पण आता मला पाहल्याच्या नंतर हिचं पाप संपलं. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, काय महिमा वर्णवाता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोट्यावधी ब्रह्म हत्येचं पातक मुख पाहल्याच्या नंतर जाते. मला पाहिलंय तिनं, आता हिला याच्यात ठेवायचं नाही. आणि मग दाढीला धरून कटकट 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 वरी लोटली. इतकी सुंदर झाली, इतकी सुंदर, हातातली वाटी फेकून दिली. 35 वर्ष गंध लावला म्हणे पांचट कंसाला, मेल्याने एक बोट नीट नाही केलं. याला एकदाच गंध लावला तर काय सुख दिलंय, किती सुंदर केलंय. घरी गेली ना आवाज दिला, सुनबाई. सुनाला वाटत होतं माया सासूल सुनबाई म्हणायला 2 मिनिटं लागत होते. म्हणजे तोंड वाकलेलं, जीभ वाकलेली, मान वाकलेली, डोळे एकीकडे गेलेले, कपाळी एकीकड, मेळ नव्हतं ना, 32 जाग्यावर वाकलेली. आणि इतक्या जोरात मला सुनबाई कोण म्हणतंय म्हणून ती आतली सून पाहला आली. सासूल पाहलं तर सासू 20 वर्षाची, सून 60 वर्षाची. असं एखाद्या वेळेस वेगळं काम झाल्यावर बी होतंय बरं, पण तसं काही झालं नव्हतं. हा काही काहीलाच कळालं ते, पण तसं नाही. सून 60 वर्षाची आणि सासू 20 वर्षाची. कोण आपण, सासून सांगितलं, अगं तुम्हाला ओळखीत नाही, हे सगळं वैभव मीच कमीलं तू यासाठी, साऱ्या किल्ल्या तुझ्या हातात देऊन टाकल्या आणि तुम्हाला ओळखीत नाही. ती म्हणली आत्या आवाजावून लक्षात आलंय, पण रूप लय सुंदर झालं तुमचं. तुम्ही औषध कोणतं घेतलं. डोळ्यातून खळाखळा पाणी आलं आणि कुब्जा नावाच्या दासीने आपल्या सुनेल सांगितलं, बाई मी एकच औषध घेतलं, ते औषध पहिल्या कडव्यात. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख.